निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ॐ शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। तया माझे दंडवत कपिकुळे हनुमंत मस्तके हे पायावरी संतांच्या शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया मला हे क्रोध का। हा प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा हा अभंग असून या अभंगामध्ये महाराजांनी पहिल्या चरणामध्ये शिव कसे आहेत ते सांगण्याचा प्रयत्न किंवा सांगितले। दुसऱ्या चरणामध्ये त्याच्या दर्शनाचं काय महत्व आहे ते सांगितलं आणि सरते शेवटी ते काय फल देतात ते सांगितलं। ठोकबा घेण्याचं कारण असं आहे की आज सोमवार। दुसरं असं आहे की त्या भगवान शंकराच्या सुपुत्राचं केवढं स्थान आहे मंदिरात। मंदिर पाहूनच आनंद झाला। आज गेल्यानंतर देवाचा काय देवाचा थाटमाट आहे असं करीत अवघड्या बरं होत असते माणसाचं बरं काय। आनंद वाटतो आणि असंच काहीतरी जीवनामध्ये विशेष घडते म्हणून मी कीर्तनाला टाळाटाळ करीत नाही। प्रतिकूल परिस्थिती होती, पाऊस चालू होता कंधारला सरपंच, तर ते आमचा मुलगा म्हणला तुम्ही कशाला जाता एवढ्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ना असं तसं काय पाहिजे आपल्याला काय गरज आहे बसा घेऊ तुला कळायचं नाही का कळायचं नाही काय तिथे झोपी जायचं काम आहे घरी बसून हे मिळतात का मूर्ती
झोपेत हे आहेत काय? त्या सगळ्या संतांच्या सानिध्यामध्ये आयुष्य कटावं, चांगलं जावं. आणि साधकाचं काय लक्षण आहे हेच आहे मला. तुमच्या सानिध्यात सत्संगामध्ये मी साधक आहे बरं का, तुम्ही शब्द समजू नका. विठोबा किती सुंदर दर्शन घडलं. भाग्योदय मध्ये जाऊ, भाग्योदय. म्हणून आमचे गुरुजी नेहमी सांगत होते बरं का, माणसाने मनुष्य जन्मामध्ये कधीच मी मरतो म्हणे जाऊ. का सांगू का तुम्हाला, असं गुरुजी म्हणायचं. तर क्षणाक्षणामध्ये काय घडले ते सांगता येत. कोणता क्षण कोणती उजवी गुढी घेऊन येईल हे सांगता येईना. त्याप्रमाणे जरी प्रतिकूलता सहन करून आम्ही आलो तरी त्याचा सीन उतरला गड्या. विठोबा आमच्या निळ्याला पांडुरंगाची पूजा करतात. पूजा किती थांबतात पूजा, काय नाही. हे असं जर देवासाठी केलं तर आनंद वाटतो, हुरूप वाटतो, बरं वाटतंय. काही काही गावामध्ये गावाचा प्रसंग सजलेला असते आणि देवदेवतांची फार विटंबना, फार विटंबना. त्याला ते हेच नाही. एक जेमतेम देवच असतात. कोण? मारुतराय. आमच्या मारुतराच्या नशिबाला कसली कसली गावं सांगता येईल. एक एक गाव तर असं त्यांच्या नशिबाला असते की तिथे मुळी एखादा वारकरी सुद्धा नाही. माळकरी नाही, सामान्यतः माळकरी नाही. वारकऱ्याचं सोडूनच द्या, पण माळकरी सुद्धा नाही. अशी विचित्र गावं माझ्या मारुतराच्या नशिबाला येतात आणि ते गावं सगळे घरं वगैरे चमकवतात. मला असंच एका गावामध्ये मी उगा आपलं इकडचं तिकडचं सांगत नाही, पण ते घडलं ते सांगत. त्या सरपंचाने सगळं गाव की महाराज असं झालं, तसं झालं, हे झालं, ते झालं, सरपंचाने दाखवलं. स्वतःचा वाडाही दाखवला, फार सुंदर वाडा. तर त्याच्यामध्ये काय सुंदर होतं मी काही पाहिलं नाही. ते दाखवू लागले इकडं तिकडं, फरशा वगैरे चमकायच्या बसलेल्या, दुसरं काय कोणाच्या घराला नाही. ते दिलीप महाराज सगळं दाखवलं. पण ज्या वेळेला कीर्तनाला जायची वेळ आली त्यावेळेला मारुतराला उगच आपलं कोडीत पार इकडून इकडून आपलं दोन ते विटा रचलेल्या आणि त्याच्यावर पत्र. काय वाट करावं सांगा. ते सरपंच जर काही आपला अधिकार कमी पडतो. मी शिवाय दिली असते करत. त्यानं सांगितलं हे बघा, हे तुम्ही नीट करा, सगळं काम पुन्हा करा, पण आता आधी याचं काम हाती धरा तर बरं होईल. नाही तर काही खरं नाही. ठोका आणि त्याच्या दरबारामध्ये आज वाराच्या अभंगातील सोमवाराचा हा अभंग आहे. आजची सेवा माझी नव्हती खरं तर. परमपूज्य परमादरणीय आमच्या गुरुस्थानी असलेले हरिभक्तीपरायण भालेराव गुरुजींची सेवा होती. परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी ज्ञानोबा माऊली उमरजकर यांचे शिष्य आहेत ते, आणि त्याच परिवाराचे लोक आहोत. आम्ही आपलं थोडं सरते शेवटीचे लोक आहोत आणि त्यांनी त्यांच्या जवळ बसून खूप अध्ययन केलेली विद्वान व्यक्ती आहे. त्यांना काहीतरी शारीरिक विकृती निर्माण झाली, काहीतरी ऑपरेशन वगैरे झालं म्हणे, आणि माझ्या ह्याच्याला ही सेवा आहे. गुरुजी स्वस्थ होत पुन्हा त्यांनी ही सेवा करून मी आपलं सेवके करावे सांगितले काम एवढ्या पुरता आलो आहे. विठोबा अभंगाचा विषय फार गोड आहे. सोपा अभंग आहे. मला दिसा वाटतं सगळे टाळकर दिसले तर कीर्तन करावं वाटते, नाही ते करावं वाटत नाही. विठोबा
ज्यांच्याकडे गेल्यानंतर किंवा जे केवळ आणि केवळ केवळ विश्वाचं कल्याण करण्याकरताच आहेत त्यांचं नाव शिवा. ज्यांच्याकडे गेल्यानंतर केवळ कल्याणच होणार. परंतु तुम्हाला असं वाटते का काही ठिकाणी गेल्यानंतर केवळ अधिकाऱ्याचं कल्याण होते? बरोबर, अधिकारी असेल तर कल्याण होते. पण असे अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येतील किंवा पुराणामध्ये वर्णन केलेली आहेत की भगवान शंकराकडे गेलेला अनाधिकारी असेल तरी त्याचं कल्याण होते. तुम्ही पहा, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू सद्गुरू जरी भेटले तरी सुद्धा आपला अधिकार नसेल तर त्यांचा आपला फायदा नाही. बहुतांशी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू सद्गुरू हे भेटणंच कठीण आहे. पण जरी भेटले तरी सुद्धा जर मी विवेक वैराग्य संपन्न नसेल तर त्या सद्गुरूचा मला काही फायदा नाही. महाराजांचा अभंग फार गोड आहे. महाराज काही वस्तू असल्या तरी सुद्धा त्यांचा परिणाम अनाधिकाऱ्यावर होत नाही. केवढाही आता परिसरामध्ये किती ताकद आहे. विठ्ठल महाराज परिसरात ताकद किती आहे आपण परिस पाहिला नाही, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणजे तो आहे, तुकाराम महाराज म्हणतात म्हणजे आहे. हे दोन एवढे प्रबल प्रमाण आहेत आपल्याकरता की त्यांनी जे म्हणतील ते आहे. जो कोणी म्हणेल त्याचं कल्याण झाल्याशिवाय. आणि लक्षात ठेवा, जो कोणी या दोन प्रमाणावर संदेह घेईल, सांगत महाराज हे दोन जे प्रमाण आहेत, कोण? तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज. या दोन प्रमाणावर जर कोणी संदेह घेईल तर त्याचं कधीच बरं होत. ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दल असं कसं माऊलीने लिहिले, पण असं कसं असेल असं जर वाटलं तर कल्याण होणं असंभव आहे. आणि तुकाराम महाराजांनी गात्यात लिहिलेलं हे खोटंच असलं पाहिजे असं जर वाटेल तर असंभव आहे, कल्याण असंभव आहे. खोटं वाटण्यासारख्या गोष्टी आहेत, नाही असं नाही. आपल्या संप्रदायात तर वेळोवेळी संदेह घेण्यासारख्या सगळ्या गोष्टी दिसतात. तुम्ही बघा, मुखे नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. मुखामध्ये राम म्हणल्याबरोबर मोक्ष मिळतो. किती जणांना मिळाला? महाराजांनी सांगितलं ऐशी साक्ष बहुतांची. तुम्हाला मिळालं नाही हे तुमची कमजोरी आहे, संशय घ्यायचं काही कारण नाही. तुम्ही बघा, मोक्ष किती सोपा सांगितला. वाचे म्हणता गंगा गंगा, सकल पापे जाते गंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्याशी नाही कुशे वरता करता असता. त्याचे वैकुंठी राहणे,
नामामध्ये प्रदक्षिणा त्याच्या पुण्यानं आहे म्हणणार नामदुरा सुद्धा बरं का नामदुराला आपण विसरायचं नाही मोठ्या प्रमाणात नामदुरा यद्यपि नामदुरा आणि तुकाराम महाराज हे एकच आहे परंतु किती सोपं वैकुंठ किती सोपं आहे त्या कुशवर्ता तीर्थामध्ये जाऊन स्नान करायचं वैकुंठ बरं किती जणांना मिळालं तो पांडव महाराज आपल्याला मिळालं नाही किंवा मिळणार नाही म्हणून आपण ही गोष्ट कुठे आहे असं सिद्ध करीत बसायचं मिळणारच तशी आस्था पाहिजे तसं भाव पाहिजे तसं प्रेम पाहिजे तशी श्रद्धा पाहिजे तसा टिकाऊपणा पाहिजे तशी स्थिरता पाहिजे आणि खरं सांगू का तुम्हाला ज्या माणसाला कल्याणाची भूक लागलेली आहे तडप लागलेली आहे त्या माणसाला संतांनी सांगितलेलं कुठलंही वाक्य तारून नेऊ शकते हे लक्षात आपल्याला तळमळच नाही भूकच नाही बर का देवाशिवाय कल्याणाशिवाय पाण्याच्या बाहेर काढलेली माशी जशी तडपते की नाही तशी माणसाचं माणूस तडपलं पाहिजे तेव्हा त्याला या सगळ्या गोष्टी सिद्ध होऊन पुढे उभ्या राहतात आपला विषय काय की अनाधिकारी असल्यानंतर शास्त्र काही करीत नाही अनाधिकाऱ्याला श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू असलेले सद्गुरू सुद्धा काही करीत नाही महाराजांचं प्रमाण गोड आहे परिसरामध्ये किती ताकद आहे त्या लोखंडाला लागल्याबरोबर सोनं होते सोनं होते पण किती दिवस आता घर राहिले नाही ते खापराचे किती दिवस खापराच्या घराने फिरल्याने ते सोनं होईल खापरा परिस काय अनाधिकाऱ्याला सद्गुरू काही करू शकत नाही पण माझ्या शंकराचं तसं नाही शंकर एक तर सद्गुरूच आहे आपल्या सगळ्या सकल जेवढे संप्रदाय आहेत त्यांचं अधिष्ठान शंकर आहे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य कालपुरा या परंपरा सांगितली गंमत अशी आहे की जेवढे म्हणून संप्रदाय आपण कोणी असो या सकल संप्रदायाचं अधिष्ठान कोण असेल तर शंकर आहेत सद्गुरू आहेत पण असे गमतीचे आहेत की त्यांच्याकडे कुणीही जाऊ द्या आणि जातातच खळ कुटील कामी अत्याचारी अनाचारी अशुद्ध असे लोक त्यांच्या दर्शनाला जाऊन अशा प्रकारचे पवित्र होतात कल्याणाला प्राप्त झाले म्हणण्यापेक्षा हे कुत्रे मांजर हे काही करू जात असतात का कितीतरी आहे का पण त्यांचं सुद्धा कल्याण झालं महाशिवरात्रीच्या दिवशी बळ महाराज
एक कुत्र, त्याला कुठंच काही मिळालं नाही दिवस. मिळालं नसल्यामुळे त्या गोकर्ण क्षत्री उगत आपलं चौकून गोल मंदिराच्या फिरलं रात्री उगत त्या शिवलिंग दिसायला अशा जागी निश्चित पडलं. बघत जीव घ्या. राजाहून जन्माला पुन्हा राजाहून जन्माला येऊन काय म्हणतोय ते, त्याची जरा थोडी वेगळी सवय लागली. तर ते पूर्वीचे जे सेवा व्यक्ती इथे राहिले, त्या महाराजांनी विचारलं, तुम्ही एवढे राजे आहात, एवढी शिवभक्ती करता, एवढं सुंदर भजन शिवाचं करायचं, त्यानं सतत भजन करायचं, पण एक गुण शिल्लक आहे. मागचा गुण पुढे आला. दादा विचारसागरात लिहिलेच की तत्कर्म सादृश्य कर्म करण्याची वासना हे येते सोबत, आहे की नाही. दोन गोष्टी संचितातून बाहेर येतात असं सांगितलं नाही. काय? एक धर्माधर्म रूप जे पाप पुण्य ज्याला अदृष्ट म्हणतो आपण ते संचित, आणि तत्कर्म सादृश्य कर्म करण्याची वासना. पूर्वी जे आपण कर्म केलेलं आहे त्या अनुरूप आता सुद्धा वासना होते, पण त्या स्वान योनीमध्ये जी सवय लागलेली, बरं एकच जन्म स्वानाचा झालता का, कित्येक जन्म, तीच सवय पुढे राहिली. तो महाराज तुम्ही बघा की शिवलामृत किती वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. कोणती सवय ही मी काही स्पष्ट करणार नाही, तुम्ही लक्षात घ्या, तुमचं तुम्ही चिंतन करा, ती राहिली. महाराजांनी विचारलं, तुम्ही एवढं अशा प्रकारचं काय करता, पूजा करता, एवढे शिवभक्त आहात, आणि तुम्ही हे तुमचं आचरण असं कसं आहे, याच्याने तुम्ही वाया जाल. छे जाणं हे तुला सांगू का, माझ्या पूर्वजन्मीत अशा प्रकारचं हे राहिलेलं आहे, वासना आहे म्हणजे माझी अशी. पण माझे शंकर एक दिवस ही वासना निवृत्त करून मला कैलासाला नेतील असा मला ठाम विश्वास आहे. माझ्या हातून काही जरी झालं तरी मी काय होणार नाही, विनाशाकडे जाणार नाही, हे नक्की तू निश्चित अशा प्रकारचं लिहून घे, संदेह करू नको. एवढं ज्ञान, पूर्वजन्मीचं ज्ञान, हाताचं ज्ञान आणि पुढे कल्याणाची पूर्ण अशा प्रकारची शाश्वती, ज्या भगवान शंकराकडे पाहत शिवरात्रीच्या दिवशी त्याचा जीव गेला, त्यानं उपवास केला नाही, काही नाही, ते कुत्र होतं, त्या कुत्र्यानं अशा प्रकारचे राजजन्म देऊन त्याच्या कल्याणासहित शाश्वती त्याच्या अंतःकरणामध्ये स्थापित केली. एवढं कोण करेल तुम्ही सांगा. शिव म्हणजे कल्याण. अहो तुम्ही पहा महाराज, शिव म्हणजे काय? शांती. शिव म्हणजे त्याग. शिव म्हणजे समर्पण. काय समर्पण आहे? या देव दानवानी समुद्राचं मंथन केलं. बाळा माझ्या शंकराला काय घेणं होतं त्याचं? काहीच नाही. कोणी लक्ष्मी घेतली बरं का, म्हणजे हरिणी घेतली, मी त्यांना मुदाम उपेक्षण बोलतो आहे की नाही. त्याला लक्ष्मी घेतली, ज्याला जे घेऊ वाटेल ते घेतली. आखरीला कोणी मदिरा का होईना घेतली, मदिरा राक्षस आहे. पण माझ्या प्रभूला काय पाहिजे होतं? काहीच नाही. हे स्वार्थानं मंथन केलं, एक रत्न अशा प्रकारचं वाटून घेतलं, नाही त्या भानगडी केल्या, आणि 20 निघाल्यावर पळायला सुरू केले. काल कुठं विष निघाल, काल बाहेर विष पडल्याबरोबर विश्वास या प्रकारचं जळून जाणार. कोणीच अशा प्रकारचं काय राहणार नाही, शिल्लक राहणार नाही. केलं हे ना. पण माझ्या विश्वातील वैष्णव, वारकरी, भजन करणारे भक्त मंडळी, लहान थोर जीव जंतू सगळेच्या सगळे बनून जातात. याच्या करता दत्त म्हणून उडी मारली आणि वंजळ लावून असं प्रकारचं तेवढं विष केलं. विष म्हणजे जे असं फोटोवर दाखवितात की नाही, असं बारीकशी वाटी चुंचुळ्या तोंडाची, मग शिव असे प्यायले, तर असं नव्हतं ते. नदी विषाची निघालते महाराज. तेवढी नदी कंठामध्ये स्थापित केली, नीलकंठ नाव. पुन्हा करता
निव्वळ कल्याण करतात. शिव म्हणजे निव्वळ नाश करतात असं समजू नका. शिव म्हणजे उगम आहे. आदिनाथ बीज प्रगटले उगम आहे. शिव म्हणजे ज्ञान आहे बरं का. आज महादेवाचं ध्यान आलं तर त्यांचं चिंतन करू. ज्ञान आहे. तुम्ही पहा सगळ्यांना 2-2 डोळे आहेत. महादेवाला 3 डोळे आहेत. किती आहेत? 3. तिसरा डोळा म्हणजेच ज्ञान. तुम्ही पहा तिसरा डोळा उघडला की प्रलय होतो असं लोक म्हणतात. संसार नष्ट होतोच. कसा होतो सांगतो तुम्हाला. ज्ञानाग्नी दग्ध कर्माणी. प्रमाण आहे. ज्ञान अग्नीचा प्रकाश पडल्याबरोबर संपूर्ण प्रपंच मिथ्या प्रतीला येतो. या प्रपंचाचं स्वरूप लक्षात येते. का? त्याचं लक्षणच आहे ज्ञान निवृत्तित्वात. हे ज्ञानाने निवृत्त होते. व्यावहारिक प्रपंच मिथ्या काय कारण आहे तर ज्ञान निवृत्तित्वात. जे ज्ञानाने सिद्ध होते ते सत्य आहे आणि जे ज्ञानाने निवृत्त होते ते मिथ्या आहे. तुम्ही पहा नेहमी संत उदाहरण देत असतात. रज्जू सर्प वगैरे. रज्जू सर्पाकार. कार म्हणजे प्रमाणे. भाषेने जगदंबर. केव्हा? ज्या वेळेला ब्रह्मज्ञान होईल त्या वेळेला जगत त्या रज्जू सर्पाप्रमाणे प्रतीला येते. वास्तविकता जगत हे राहतच नाही, देवच होतो. पण माणसाला अजात पटत नाही बरं का. हे दिसतंय त्याची काय व्यवस्था लावावी याच्यासाठी विवर्ताने माणसाला ज्ञान सांगावं लागतं. विवर्त सांगावं लागतं. अजात पडत नाही. प्रपंच एक झाला होता आहे तो समोर मिथ्या वार्ता हे कोणाच्या लक्षात येत नाही. कसं म्हणता तुम्ही. हे जग आहे, याच्यामध्ये सुख आहे, दुःख आहे, सगळं काही आहे. हे खोटं. हे कसं आहे? हे नाहीच कसं बाबा आहे, पण कसं आहे? मिथ्या आहे. कशाप्रमाणे मिथ्या आहे? या जगन मिथ्यात्व पटवून देण्याकरता सर्वोत्तम दृष्टांत काय असेल तर स्वप्नाचा आहे. कालाची व्यवस्था लावण्याकरता बरं का, अंतराची व्यवस्था लावण्याकरता, अहमिदमची अशा प्रकारची व्यवस्था लावण्याकरता सर्वोत्तम दृष्टांत काय असेल तर त्या स्वप्नाचा आहे. कशावरून? स्वप्न किती मिनिटाचं असते? 5-10 मिनिटाचं. त्या 5-10 मिनिटांमध्ये काय काय भासते बघा. एवढी मोठी नदी, तिला भला मोठा पूर, 70 वर्षाचा बाप बरं का, 40 वर्षाचं पोरग. 5 मिनिटांमध्ये बाप 70 वर्षाचा, 40 वर्षाचं पोरग आणि 10 वर्षाचं ह्याचं पोरग. काय काय होते? काय काय स्वप्न विचित्र पडल्यानंतर स्वप्न चांगले पुढे जावं विचित्र. त्याच्यासाठी दिवसभर नाम समोर करीत जा. काय काय माझं स्वप्नात घेऊन आटत पडतात. बोलत बोलायला एकटा. मी आगाव बोलत नाही म्हणून आवडत घेतलं डब्बा. पारावर झोपायला आलं होतं. पारा झोपायला आणि बोंबलत बोला. काय झालं? काय सावध दिलं रगड्या मला. का? घरच जाऊन गेलो म्हणून स्वप्न पडलंय मला. काय येणं आहे? तू देवाचं नाव घे की. झोपताना घे, बसताना घे, उठताना घे, नामस्मरण कर. कशाला असले स्वप्न पडतात? या जागृतीवर स्वप्न जास्त अवलंबून असतात आणि काही विशेष स्वप्न सुद्धा असतात ज्यामध्ये सद्गुरूची भेट होणे, दृष्टांत होणे, मंत्र मिळणे बरं का, हे काही विशेष स्वप्न असतात. गंमत अशी आहे, स्वप्नीची या भया ओ कदाचित ओची धनंजया. स्वप्नातलं भय नाहीसं
व्हायचं असेल तर जागृतीच येणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे जागा करण्याकरता जे लागते ना त्याचं नाव आहे ज्ञान. ज्याच्या माध्यमातून जागा करावं लागते त्याचं नाव आहे ज्ञान. जीवाला जागृत करून व्यावहारिक प्रपंच मिथ्या आहे तेव्हा याच्यावरचे सत्यत्व बुद्धी नष्ट करून तुम्ही सर्वं खल्विदं ब्रह्मया सर्वोत्तम बोधावर यावं यासाठी भगवान शंकरांनी विशेष लोचन ज्ञान लोचन धारण केलेलं आहे. त्या लोचनाची नजर एखाद्यावर पडली की बस विरक्ती, आसक्तीचा नाश, परमानंदाची प्राप्ती हा त्रिलोचन आहे जे ज्ञान आहे. आणि शिव म्हणजे साक्षात वैराग्य. ज्ञान जिथे तिथे प्रखर वैराग्य असणारच. एकमेकाला सोडून राहत नाही. जिथे ज्ञान आहे ना बाळ महाराज तिथे प्रखर वैराग्य असणार. किती वैराग्य आहे. आता महाराजांनी प्रमाण दिलं होतं तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वाचे ना. कसा कळत आहे. कुणीतरी निर्माण करून त्याच्यावर बसवलेला नाथ नाही. स्वामी नाथ स्वामी मालक. 18 वर्षे लेकरू दुसऱ्याने पाळलं आणि भटजी बुवांनी 5-7 फेऱ्यामध्ये ते तेवढ्या फेऱ्यामध्ये तो मालक झाला. है की नाही. म्हणजे दुसऱ्याचं लेकरू सांभाळण्याकरता तुला प्रभुत्व दिले. प्रपंचाची ही रीती पुढे चालावी याच्याकरता तुझ्या अधीन केले तुम्हाला. किंवा एखाद्याने मठ बांधला, एखाद्या गावात मठ बांधला, तयार केलं, तयार करून एखाद्याच्या गळ्यात माळ घालून त्याला त्याचा महाराज केला. मी असं जास्त बोललो तर राग तर धरणार नाही. मठाधिपती होणं फार अवघड. मठाधिपती होणं चांगलं आहे आणि अवघड आहे. जर तिथून बिघडलं तर काय होईल काय सांगता येत. का बरं. मठाधिपती झाले की राग येते, मठाधिपती झाले की आळस येते, मठाधिपती झाले की निद्रा येते. आणि सगळ्यात शेवटी सांगता तुम्हाला, मला कोणी मठाधिपती शिवाय देतील अजून विचार मी तिला म्हणणं झालो एक वंगळ्या मठाधिपतीला म्हणा. सगळ्यात जर काही अशा प्रकारचं बेकार होत असेल तर आयतं खायची सवय लागते. पैसा आयता, स्वयंपाक आयता, ताट आयतं आणि उष्ट ठेवायची सवय लागते. आणि हे जे लोक असतील नाही सगळे हे तुम्ही नाही ते जे सेवा करणारे लई गमतीचे राहते. महाराज महाराज ताटात उष्ट ठेवा. कशाला ठेवा. आम्हाला प्रसाद घ्या. बरोबर. चांगलं अन्न शिजवलं
खाय की नाही तू आपलं कसं महाराजाला टीव्ही असल्यावर कुणा सांगितलंय असला आगाऊपणा करायला मला सांगा. कुठं लिहिलंय कुठं? तुका म्हणे शेष सेवी ना आवडी. आणि शेष म्हणजे शब्द वचन कोडी मुखातून आले मुखावाटा अमृत वचने. याचं सेवन करणे म्हणजे बाबा कसं आहे की ते खरं म्हणजे उचिष्ट आहे. शेष या शब्दाची संगती लावण्याकरता त्याचं त्याला एक स्वतंत्र कीर्तन लागतंय. पण मला कधी कधी कुठं कुठं सांगतो माझ्या मनात आलं तर मी नुकतंच असं या लेकरांनी आमच्या गुरुजीकडे शिकायचं काही दिवस आळंदीला जाऊन मी आलो होतो. आपल्या गुरुजीकडे होतो काही दिवस कुंभार गुरुजीकडे परमपूज्य गुरुदेव कुंभाशी कुंभार गुरुजीकडे होतो. तिकडून आल्यानंतर आता तर वेळ मिळेल ना आपण 7 दिवस कुठे सप्त्याला राहतो. एका गावामध्ये सप्त्याला राहतो. आपण असली माणसं गमतीचे कुणाला म्हणायचं नाही बोलायचं नाही काही नाही. आपण नदीला आंघोळ कुठेही करायचं औषधी तर फार विचित्र माणसं हो आपल्यासारखे माऊलीचे लोक तर फार विचित्र. काल परवा भागवताची सांगता झाली ते रात्री त्या गावामध्ये मुक्काम राहून सकाळी कीर्तन करून जायचं. पण सकाळी स्नान कुठं करावं पहाटच उठून गेलो. पार त्या माळापूरच्या खाली हिरो होती त्या हिरी मध्ये बुडाला पाणी महाराज उगा ते सांगू नये तर त्याच्यावर एक दोरी बांधून बकेट ठेवलं त्याची व्यवस्था केली. बकेट टाकले स्नान झालं. ते गोपीचंदन तिथं सोबत गेलं नव्हतं. अचानक राहा म्हणून आला. हे पाऊसच आलता तो 2 वर्ष झाले. हे सांगितलं तर तुम्हाला विचित्र वाटेल बाबा कशाला वगैरे. हातावर ते त्या विहिरीच्या वरी शाडू आहे ना शाडू हातावर घेऊन पॉईंट टाकून त्याच्यावर मंत्र म्हणले आपले गंधाचे ते पुसून वर निघून आलं. पण कोणाला गोपीचंदन मागायची ताकद झाली नाही. असे आपण विचित्र लोक. मग राहायचं कसं असेल त्या पण तिथं राहण्याचा योग आल्यानंतर ते एक महाराज आहे. त्याचा मोठा थाट उचलून न्यायचं माणसं आहे ना पाय असून काय लोक येडे ते माणूस किती येडे काय महाराज तर कीर्तनात श्राप दिला म्हणजे मला जरा ऊन लागले म्हणजे तुमचं गाव जळून जाईल. ते लोक थर कापू झाले येड्याने. माझं प्रवचन होतं त्याला सांगितलं जळून जाय ना काहीच होईना इथे कुठं तर खोपाड्याला तळ होऊन मस्त तुमच्या गावामध्ये उसळ काय असेल ते होईल म्हणून बाबा तुम्ही घाबरू नका. सरापानं कुणाचे काही होईना. सरापानं ठेवलंच नाही म्हणजे देवाला आता कुणाकडे सध्या सरापाचं खूप महाराज कुणाकडे नाही. किती आरडून मोर जाईल बरं त्याचा सराप लागणार. त्याची अशी माझ्या गाडी राखलेली होती त्यानं मिशा अशा 2 त्या खाली बरं का. खोकला टोकाचा खोकला जीभ काढून अशी त्याला आणून बसलं बाबा त्या खुर्चीवर बाजूवर बसलं. खुर्ची होती बाजूवर आणि तिकडून एक दुधाचा गिलास आला. सुंदर असा दुधाचा गिलास. निंदा करण्यामध्ये हे वेळ घालून देऊ पण उगा आता आले म्हणून सांगतो तुम्हाला. ते का सांगितलं ते बी ध्यानात ठेवा बरं का म्हणजे दिशा चुकत नाही. ते गिलास आला दुधाचा आणि गिलास आल्यावर त्यानं काय केलं ते मिशामध्ये बुडवून खोकलत त्याला गांजाची सवय हे की नाही एवढं बोललं गांजा वाटायचं फार आणि खोकलून त्यांना समज मिशाकडून बोट घेतलं 2-4 बोट गेलं. बाजूला एक बसून होतं माणूस त्याचं नाव सांगण्याकडे ते लेकरू भरून घ्यायला वाटत. आमच्या कीर्तनात काही भरायचं काही मिळणार करा काय करा ते निघाला कुठून गेलो थोडासा विनोद नव्हे वस्तुस्थिती आहे खोटं बोलत तर मग काय असं ते त्यांना ते गिलास घेतात ते
माणूस होतं ते शिवाजी होतं हो जाऊया त्या शिवाजीला त्याला ते शिवाजी लय हुशार ते कठोर वार केले ते माझ्या महाराजाला त्या महाराजाला मी आपण घेणार तू शिष्य आहेस तू ये नाही मी शिष्य वापरी असं गोष्ट पेनाकडे मला हळू आता काय वाट करावं लागलं महाराज भेट मला बघा त्याने ते दूध वजायला घेतलं इकडं असं ते थोडं वर बांधायची जागा होती पलीकडं आहे गोड्या असं उगत असं फरू केला गेलं वजायला वतून टाकलं आणि गिलास पुढे काय उपयोग हे करण्यात द्यायचंच असेल तर या मुखाने काय द्यावं ज्ञान सांगावं या मुखाने अभंग सोडवावा या मुखाने या लोकांचं कल्याण होईल असं सांगावं विठोबा स्वामी कसा कुणीतरी मठाधिपती करून बसवलेला नव्हे माळ घातलेला नव्हे ऐक्यावरचा नव्हे या विश्वाला निर्मितीला एक कारण संरक्षणाला एक कारण विनाशाला एक कारण तुम्हाला 3 देव आहेत की नाही तिने मध्ये भेदच नाही घाबरायचं नाही पूर्ण विश्वाला स्वतंत्र कारण असणारा शिव संपूर्ण ऐश्वर्याचा एक छत्री मालक असणारा शिव शिवाने जर भोगच भोगायचे म्हणले तर काय कमी पडेल हो? त्या महादेवाची कोणी जर भक्ती करेल त्या भक्ती करणाऱ्याला कमी पडणार ऐश्वर्य प्राप्त होते धन धान्य प्राप्त होते तुम्ही करून बघा माणसं करीत नाहीत हे आपण अनुभवच बोलतात हो न करता बोलणाऱ्याचे फार संख्याच वाढून गेली करून तर बघा आधी मग मना व्यर्थ गेलं म्हणून काय काय अनुभव येतात किती गोडवा आहे परमार्थामध्ये तुम्ही अनुभव ना आणि आम्ही सांगत बसणार विठोबा कोणाच्या तरी महाग लागता अपमान झाला की महागून हाका मारीत बसतात संप्रदाय निष्ठ माणसं अजूनही आहेत काही गरज नाही आम्हाला एक धरला चित्ती आम्ही रकुमाईचा पती त्याने योगी का काय उन्या विठोबाचे आपण धोंडे घालावे त्यानं सगळं द्या वाटते माहित कसं मिळल मनुष्य देहासारखं मिळाले ना मग याच्याने जे करायचे ते अवश्य केलंच पाहिजे करावंच लागतं न करून जर काही सुख हाती लागत असेल तर करू नका
न करून जर दुःखच भोगीत असाल तर परमार्थात येऊन दुःख भोगा. काय बिघडलं तुमचं? एक छत्री स्वामी त्याची सेवा कोणी जर केली तर त्याला कमी पडत नाही. संकल्प मात्रे अनंत विश्व निर्माण करेल. घडी मोडी हिळा मात्रे एवढी ज्याची सत्ता आहे. पण हे सगळं भक्तांना देऊन टाकलं आणि आपण कुठे राहिला? भक्ताला बघला आणि आपण गज जन्मधारी स्मशानी राहिला. गज जन्मधारी स्मशानी राहिला. रात्री या मोटरसायकलचा प्रवास करतो महाराज. मला एका माणसाने विचारलं, होय हो तुम्हाला रात्री काही भूता येतात भे वाटणार काय? एकले जाता काय करतं भूत? जर आलं तर त्याचा हात धरून त्याच्या बापाला नेऊन सांगतो, हे मला त्रास झाला, मी कीर्तन लागतो. त्याच्या आधी नाही गेलो का आम्हाला काय करणार? बरोबर, ठीक आहे. अजून एक अर्धा तास चालू त्याच्यावर गोष्ट ध्यानात आणते, पण अभंग सोडून जायला लागण्याचा काय बोलत बसा. नको ते भूत बाधा मागणे. आपलं आपल्या फक्त बोलायचं बरं का. घरात कोणतं विचित्र असेल तर आपलं काही घेत नाही, सांगायचं देवाचं नाव घेऊन. घरात आधीच बदमाश जन्मून द्यायचा नाही, नदीत टाकीला बरा. पण आपल्या वंशात जन्मला की त्याला बरोबर 5च्या दिवशी माळ घालायचा. लक्षात ठेवा. आम्हा घरी भूत बाधा हे तो नवीची का कदा राहतो कसा तो. त्या पुष्पदंत महाराजांनी खूप वर्णन सुंदर केले. स्मशाने स्वा क्रीडा
स्मरहर पिशाच्या सहचरा चिता भस्मालेपस्रग पिनृकरोटी परिकरः अमङ्गल्यं शीलं तव भवतु नामैवमखिलम् तथा विस्मरतुर्णां वरद परमं मङ्गलमसि स्मशानी राहिला स्मशानेश्वा क्रीडा स्मशानात परिधान अमंगल्यम शीलम परिधान कसं आहे अमंगल आहे कुठल्याही अमंगलत्वाने जो मिळत नाही त्याचं नाव शील भस्म कोणता चिता भस्म वड्याची राख हे अमंगल कोणतं झालं की नाही दाम त्याच्यात यावं म्हणून बोललं अमंगल्यम शीलम याचं भाष्य करण्याकरता किंवा त्याच्यासाठी मी हे शब्द वापरला वड्याची राख कोणाला आवडते का हो महाराज आवडते का महाराज पटते का कोणाला पटना बरं पण ह्याला पटत ते ताज अजून हे दुसऱ्या दिवशी कोणी बघायला जाय ना ते तिसऱ्या दिवशी जाते ते राग बघायला दुसऱ्या जाते पुन्हा माहिती आहे जाते मला गंमत अशी आहे कोणाला पटणार शिवना असतो कोणी गोंधळ केल्यावर तर माणसं 15 तिथून जवळून जायना एका गावामध्ये गाव नाव सगळं माहिती आपण सांगत जाऊ विचित्र माणूस मरून गेलो काय जाऊ द्या पापमुक्त होईल आपल्याला भोगायला की पण गोंगळ होतं झालं ते लोकांनी मध्ये मध्ये एक हे काढलं होतं बघा ती राख आणून झाकून ठेवायची म्हणून सकाळच्या पारी बघायचं काय कोण्या जन्माला गेले ते तुमचे आहे का ते काय करू वाटत काय केलं बदमासानं आणि त्याच्या बाजून आणून राख ठेवल्या जागून सकाळी म्हणल्या पैकी ही नाम टाळत दिसला मध्ये म्हणजे वारकरी झाला घोडा घालून मारणं लागते मग कळत कसं होईल ते वारकरी हा नाही ते केलेलं वारकरी होते आणि त्यानं वारकरी धरण आम्ही कुठं जाऊ तसलं वारकरी अजून लोकांना ताप द्यायला वगळं इथं ट्राय करत आल्यावर कोणाला बसते का फोडाफोडी करते त्रास देते आलं मी तर चुकून येईच ना आलं तर म्हणून काही खरं तरी जाऊ बरं टाळ ना होईल का मला राग येईल की नाही तुम्ही मला सांगायला अजून ते म्हातारी टाळ निघाला आणि इना निघाला म्हणून चिपड्या निघाल्या म्हणा असं मला दिसायला ते कुठे गेले ते हे मला सांगत बसले असलं झालं म्हणून विठोबा
मुद्दा काय की शिव म्हणजे पवित्रता, शुद्धता, परिधान अमंगल आहे. राख मडेचे, भस्माचे, चिता भस्म आहे. रोज नित्य नव बर का. चिता भस्म लेप सगळे अंगाने लावलेलं तर आम्ही चौकट लावलं. आणि वास्तव्य स्मशानामध्ये सगळे अंगाने चिता भस्म. किती जरी कोणी स्मशान सजविलं, मी कालपुरात कुठेतरी सांगितलं थोडस, स्मशान सजविलं बाळ महाराज, मोठमोठे तोरणं बांधले, अमक केलं, तमक केलं, फुलं अमक, एक नाही आता ते सगळं केलं कोणी एखाद्या करून हे केलं. किती जरी त्यानं चांगलं केलं तरी त्या संसारामध्ये लग्न लावता येते का? महात्माने एका संतान काढलं होतं मग संसारात लग्न लावायचं का? तुला सिंदूरमध्ये एवढ्या मोठ्या ह्याला ज्ञानाचा अतिरेक, काय म्हणा ज्ञानाचा अतिरेक म्हणा. एवढे मंदिरं बांधलेत लेकराचे लग्न इथं लावायचे तर तिथं काय ज्ञानाचं उगत आहे की नाही? मी कुणाबद्दल टीका करीत नाही, पण मी ते सगळ्यांनाच मानतो, सगळ्या संतांच्या चरणी साष्टांग दंडवत. पण अशी विचित्र बुद्धी का उपजवत? असायला स्थान अमंगल आहे, परिधान अमंगल आहे. तुटलेले मुंडके होऊन बांधलेलं चांगलं आहे काय? कातळ गुंडाळलेलं चांगलं आहे का? पिशाच्या सहचरा बुद्धे वेताळ भूत नाचू लागल्यावर आला आनंद काय कारण आहे? कधीचा नाच सुंदर आहे म्हणून आला दिसतो, हास्ययुक्त व्हावं. भूत काय सोयीनं नाचत असतील, भूत काय दिसायला चांगले असतील, त्याचा आनंद मानण्यासारखं आहे तरी काय? एका बाईने मी जाईनच कोणाच्या घरला, पण दादा घरला तुला घरला जाते काय कामाला गेल्यावर जाईनच आपण आधी जाईन, काही गरज नाही. गेल्यावर पण महाराज खपरुलाचं घर मला तुझी बसलेलं नाही, पण मला खरं सांगायचं फोटोच नाही. पाणी पिंडीला आणून ठेवका म्हणले ते मालक आहे, ठेवका म्हणले महाराज कसे करून आमचे एवढ्या याच्यातून सोडवायला, कशा पण सोडवायचं आहे. या तुळेहून खाली असं पाय लावून ते सोडून बसले म्हणला, पाय हाली त्या म्हणला, लेकरं बाळा घ्यालीत म्हणला, ह्या बाईला तर घेवत वाटाले म्हणला. खूप मला जकस का हो, आणि त्या तुळे खाली मला बसेल त्यांना. आपण दररोजच्या बाहेर बसले आणि मला सांगा
सांगायला ह्याच्यावर असं पाहिलं म्हणजे मला खाली असं ह्याच्यातून सोडवा गड्या मला कसं करू त्याला वाटते दाढी पिढी राखली या ना काहीतरी फाप करीत असत हे बीत कुणाला मेहनती काही टाना टना नामस्मरणा वाचुनी भीती ते काय वाटली नाही औषध सांगा काही करा म्हणजे काहीतरी बघा पण मला दिसणं आले काय बघा त्याचं दिसल्यावर सांगतो बरं त्याला मला दिसणं दिसण्या गेल्यावर त्याला सांगा नाही मला तरी उपाय सांगा तुम्हाला वार करायला दिसणार झाले मला दिसाले उपाय सांगा काय करू मला ठेव लागेल फुकून द्यायला मला आणून बघितलं असेल ते खबरे जाते जवळ मला तू बाहेर उभा आहे जवळ येतो चला काढ थोडं इच्छुना गेल्यावर कसा काही केलं नाही त्याने घर सोडून देऊन दुसरीकडे बांधले आता मी गेलो कारण त्याच्याकडे बघून नाही मी अजून घेऊन जाईल मला कुठं तरी भूताच्या जागी आता बांधले दुसरीकडे हे चौकट दिसलं तर हसणार आहे ते ऐकली बरं का तात्पर्य विषय काय की भूत नाचत असताना काय सोयीचं नसतात काय दिसाय चांगले आहेत का त्याला काय कुठेही काय कुठेही तोड एक इथं काढते इकडे काढ भूताचा आपल्याला सटीक नाही माझं पोटात असं इथंच तोड काही येणे वाकडे जात तिथं आमचे हे नाचू लागले ते हास्ययुक्त वा 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 काय ते करणार तरी वेळे काय करावं एवढं असून कातड गुंडाळायचं असून भस्म लावत असून हे सगळं असून सुद्धा दिसायला जरी सगळं अमंगल दिसत असलं तरी सुद्धा सर्व अशा प्रकारचा गळ्याभोवती मुंडक्याची माळ इतकं अवघड परिधान करून सुद्धा जो एकसित सुद्धा अपवित्र होत नाही तर अपवित्र वस्तू ज्याच्या सानिध्यात राहून पवित्र होतात अशा प्रकारची निरागस अतीव अशा प्रकारची शुद्धता म्हणजे शंकर साक्षात वैराग्य एवढं सगळं ऐश्वर्य सोडून स्मशानात राहतो साक्षात शुद्धता साक्षात पवित्रता का प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे शंकर आहे आणि ज्ञान कशानंच मिळत नाही पण महाराज बरोबर आहे की नाही ज्ञान हे कशानंच मिळत नाही कशाने तुम्ही बघा महाराज येडा वाकडा असू जा काळा कुट्टा असू जा मंगळा सगळा असू जा पटका कसलाही बांधू जा पण त्याच्या मुखातून जर परंपरागत ज्ञान असेल तर ते शुद्ध स्वरूपानं बाहेर पडेल त्याच्या शरीराचा कुठलाही अशा प्रकारचा भाग त्याच्यात मिसळत सवय मिसळत नाही बरं का त्याचा स्वभाव मिसळणार सवय मिसळणार त्याची अशुद्धी मिसळणार ज्ञान हे सतत अग्निरूप आहे गंगारूप आहे ते कधीच कशानेच अपवित्र होत नाही हे दाखवून सुद्धा दिलं शंकराने शिव म्हणजे प्रत्यक्ष भक्ती शिव म्हणजे प्रत्यक्ष भजन बरोबर भक्ती कशी त्या शिवाच्या अंतःकरणातली अतीव भक्ती अशा प्रकारची प्रगट होऊन मारुतीचं रूप धरलं तिने बरं पण महाराज अंतःकरणात केवढी भक्ती बाहेर आली मध्ये राहिली पण बाहेर आली प्रगट झाली कशा करता त्या देवाची अशी मनोभावे केवळ आणि केवळ सेवा करण्यात अक्षय गोपीन धारण केली काम विरहित क्रोध विरहित अहंता विरहित लोभ विरहित मोह विरहित प्रकार केवळ शुद्ध मुक्ती करण्याकरता स्वरूप धारण केलं
काम नाही म्हणजे कामाची नाही तर ते क्रोधतो घ्यायचा भांडण रे. आपण थोडस घरी आपलं बोललो क्रोध कसा नाही, एवढी मोठी लंका जळून टाकली आणि राग कसा नाही. महाराजांनी त्याचं उत्तर दिलंय रामगड्याची आवडी मोठी म्हणून लंके पेने रे. बरं का, रामगड्याच्या आवडीसाठी वैष्णवाचं असंच असावं. आम्ही थोडस महाराजांकडून बोललो त्या दिवशी, प्रपंच हा परीच्छेने असावा आणि परमार्थ हा स्वइच्छेने असावा. बरोबर की? प्रपंच परीच्छेने असावा. जास्तीत जास्त वैष्णवानं प्रपंच असा करायचा की दुसरं कर म्हणाले म्हणून करायचा. काय झालं? चहाचा होय का म्हणून काय वाट करावं लागेल. काय काय गावात कीर्तनात पाठी मागून कप द्यायला काय की नाही टाळकिऱ्याला टाळकिऱ्याला तुमच्या पाया पडतो असं कीर्तनात चहा हे ते घेत जाणू का बरं. हा नियम सांभाळायचे. असं कीर्तन करू लागलं उभा राहून माणूस की त्याला पैसे द्यायचे नाही कीर्तनाच्या गादीवर. तिकडं तुम्हाला काय देऊ वाटलं तर द्या, नको द्या, तुमच्या कीर्तनाची काही जी मर्यादा आहे ती सांभाळायची. आणि कीर्तनामध्ये चहा हे ना प्याले तर टाळकरी प्याले काय की नाही, नको म्हणणं झाले. भजन आडवं दस्ती लावून तोंड लावून सांगत महाराज कसे वडी ते कळू दे ना कळू. एका गावामध्ये तर असा टाळकड्याची लई सोय आहे. बाळ महाराज वट्टा मानलाय असा वट्टा इथून तिथून मंदिराला इकडून असा वट्टा. 20 वर्ष झाले माझा मोडलाच नाही. आम्ही तिथे रोज नेहमी म्हणतो ती एक ऐकणार करायचं तेच कर. टाळकड्याने काय करायचं काय झालं कीर्तनाला याला त्याला हटकून काहीतरी असते तसं होईल. एकदा आमच्या गुरुजीने आमचे उमरजला गुरुजी होती नागनाथ गुरुजी म्हणून त्यांनी गोष्ट सांगितली. चांगल्या कामाला हटकून अडथळे हो म्हणाच त्याने. काय झालं असं कीर्तन सुरू होतं म्हणले चांगलं मोठ्या महाराजाचं मी होतो म्हणले चाल म्हणण्याकरता. काय पब्लिक जमलेली एकदा ठिकाणा उठला म्हणजे पब्लिक मध्ये कारण काही साप निघाला. काय झालं चौकशी केली तर काय झालं म्हणजे 5 वाजता बरोबर भक्ती उठल्या की स्वयंपाकघर असं बाजूला रस्ते त्याचं कीर्तनाच्या मंडपात तोंड त्याचं महिला म्हणून बसते तिकडे कोण आहे बदमाशानं त्या मधामध्ये ते स्वयंपाकघरामध्ये डुकर शिरल्या. त्या बदमाशांबरोबर कोणी लागली आणि निव्या कीर्तनामध्ये ते आपलं तिथे लावून दिलं नियोजन ते स्वयंपाक काय असेल ते उठले. आता जमला काही का असणार चहाला आदल ठेवा म्हणून त्यांनी ते कडी काढली. मधून जे फळ काढला ते माणसानं जिकडे तिकडे धेगा ना त्याने सांगितल्यापासून घेऊ वाटतं गेट वाजणारी की मूळ विषय काय होता आपला वट्टा बांधला टाळ करायला चहापासून आहेत माणसं कीर्तनाला माणसं फायदे. शोभेच्या मूर्ती काय कामात नाही ऐकणारे माणसाला ते काय करतात बरोबर महाराज की नाही महाराज बोल लागले की वजन टेक असते बसायचं आणि विठोबार मागितले की उठायचं काम मग उठून उभा राहायचं. ते कप चहाच्या वट्याच्या मागे त्याच्या एक वजन मधून शिरून ये ते ओढायचा. याचं नाव कीर्तन नाही. अभंग खूप मोठा आहे. आपण शिव या नामाचं या शिव काय आहे हे सांगण्यासाठी चिंतन करीत आहोत.
कशानेही मिळत नाही असं शुद्ध स्वरूप ज्ञान म्हणजे शिव आहे. पण गंमत अशी आहे की सत्तावान आहे शिव भोळा. काही ते पाणी पाऊस पाणी महाराज त्याचं काही घेणं नाही. उघड निघत जावं जात जावं, आगीतून जात जावं, पाण्यातून जात जावं, थंडीतून जात जावं, नदीवरून जात जावं, समुद्रातून जात जावं, कीर्तनाला निघत जावं, पोहोच नको. बरं की महाराज, समुद्रातून निघत जावं. किती आनंद वाटला या बंधनाचा, किती समाधान वाटते, किती काय नाही. पण मृदंग वगैरे काय किती वयाचं, काही वयच किती आहे, खूप वयाचं आहे. शिव भोळा चक्रवर्ती शिवाचं आपण स्वरूप सांगितलं बरं का.
महाराज शिवाचं स्वरूप सांगितलं. आता त्याला भोळं का म्हणतात? ज्ञान हे नेहमी भोळच असते बरं की. चालाकी ही अज्ञानात असते बरं का. हे लक्षण त्या ह्याच्यावर भगवान श्री विष्णू जायला काय, विष्णू कसे आहेत? चतुर आहे. तिथं अज्ञान असं म्हणता का तुम्ही? नाही नाही, ते देव आहे आणि हे त्याचं ज्ञान आहे. काही ठिकाणी गेल्यानंतर काही गोष्टी गुणातच बदलतात, दोषात बदलत नाही. चतुरता ही गुणात बदलते. चाडी ही सगळ्यात वाईट आहे की नाही? पण नारदाच्या आश्रयाला गेल्यामुळे तिथे गेले की ते वैभवात गुंतले, गुणामध्ये गुंतले, त्याच्या आश्रयात गेली. चाडी चोरी हे कसं आहे? आश्रित त्याच्या गेल्यामुळे कसे आहे? चांगले. संत चोरी करतात कधी कधी, आता मला वेळ नाही बघ का. बघता चरित्र जरा लांब लचक आहे, पण त्या साधूकडे गेल्यानंतर काय होतं सुद्धा त्याचं स्वरूप बदलतं. हे ज्ञान आहे. ज्ञानाला चालायची गरज नाही. जर महाराज बोलण्यामध्ये चालाकी करीत असेल तर समजावं काही खरं मीच बरं का. लोकांना कसं सांगायचं चालेल. सरळपणा जर असेल, शीतळता जर असेल, सामान्यता जर असेल तर समजावं ज्ञान. आणि ज्ञान हे नेहमी भोळं असते. वैराग्य ज्ञान हे भोळं असते, भक्ती भोळे असते, चालाकी नसते तिथे. भोळे भाविक हे, भोळे भाविक हे, भोळे भाविक किती आनंद वाटला. फार भजन गोड आहे बरं का. मी तुम्हाला ज्येष्ठ असते ते धोतर वगैरे ठेवत
राज नेहमी पॅट घालून कीर्तन याच नाही का देवाने देवे दिला देव करणा भाग्यवंत नटे हरी नटायचं म्हणजे पावडर लावायचं नाही महाराज पावडर क्रीम लावून येणार काय करत हो महाराज क्रीम लावून महाराजाला असत तसलं काही कामाचं नाही गड्या आणि कोणी महाराज असले तर हात जोडी विनंती असलं करू बी नका आपल्याला तुकाराम महाराजांनी चांगलं म्हणावं असं वागावं जे काय बी म्हणू जा नाही तुकाराम महाराजांच्या अभंगात बसावं जीवन मग संपला काही घेत बाकी जगाने सेवा देऊ निंदा करो काही चार कीर्तन कमी हो जास्त हो काही हो काय करायचं हो पुन्हा कुणाला किती बोलावं माझं काय त्याचे गुन्हे आहे काचे दोष पाहू आणि काचे नटणे या शब्दाचा दुसराच अर्थ माणसाने घेतला आणि समोर आरसे ठू ठू कोर काढायला लागले हे चांगलं पण हे असं राहतं मस्त झालं भोळे भाविक हे जुनाट चांगले भोळे ज्ञानाचे ठिकाणी भोळे पण असावं तर ते ज्ञान आहे चालत असेल तर अजून अज्ञान शिल्लक आहे नेहमी ध्यानात घ्या कुणाच्या गळ्याला पडण्यात फायदा नाही एक दुसरी गोष्ट भगवान शंकरला भोळं काम नावं भोळा म्हणजे निष्कपट प्रकार कुठल्याही कपट बुद्धी नसलेला काही मनामध्ये धरून जरी गेला एखादा तरी त्याची इच्छा निसंकोचपणे पूर्ण करणारा पत्नी देऊन टाकली म्हणलं तर काय सांगा तुम्हाला त्या रावणानं भक्ती केली हो पण ते बिघडून होतं ते जरा बिघडलेलं होतं काय की नाही बायापुराचा नाद केला एवढा मोठा भक्त काय कामाचं तसलं लोक सांगतात की अनेक जन्म त्याचं जे अंतर पडला की नाही तेव्हा देवान म्हणले मला खूपले जन्म घ्यावा लागतील तुला जर भक्ती करून माझ्याकडे येत असेल आता हेच्यात आपण या मुद्द्यात हात घालून नाही शास्त्राचा मुद्दा आहे ते देवालाही नाराजी वाटेल त्याच्या काही आवडत असेल तर मला काही गरज नाही पण मला वाटते ते सांगायला देवा तू काही नाराज झालं पण महाराज मग आणि जर लवकर यायचं असेल तर काय करायचं विरोध करायचा आणि माणसाला नाही लागले नाद रावण लई चांगला लई ज्ञानी रामकन धमकन किती बी ज्ञानी नव्हता आमच्या सीतामाईला त्यानं पळवण्याचं मनात आणलं की नाही मी कधी सांगत असतो माणसाला हसू येतं म्हणजे बोलण्याचा पण खरं आहे माझं किती जरी चांगलं असलं तरी आम्हाला ते पूजनीय नाही मला दिसल्यावर आताही मी धोंडा घालीन त्याला अरे आमच्या माईवर अशा प्रकारचा त्यानं वेगळी दृष्टी ठेवली उतरून गेलं म्हणजे लिलाज करण्याकरता कवना पण दिलं की नाही सावली दिली सावलीच कवना पण दिली का हो महाराज आता पर्वत जरी उचल नाही केलं तर धोंडा तरी घालतो उगे लोक लावले कुणाला मोठेपणा भला पकड देऊन ठेवतात त्याने विरोध केला असू का तेच त्याला मोठा त्याचं मोठेपण त्याच्यासोबत पण आम्हाला वैष्णवाचं मोठेपण मोठं वाटत बर का अन्याचं मोठेपण मोठं वाटत नाही त्यानं तपश्चर्या केली कसली मुंडके कापू टाकल्यावर मागलं काय आत्मलिंग मागलं ते मायचा आग्रह होता आत्मलिंगाची पूजा करायची एक तर मागूच नाही मागलं जात आत्मलिंग बी दिलं आत्मलिंग देणं म्हणजे ह्या विश्वावर घातच अशा प्रकारचं आहे की राक्षसाला देणं पण भोळा आहे पण देऊन टाक भक्ती करून गेलं पण जाता त्यानं काय केलं या त्रिभुवनात सुंदर अशा प्रकारची जेवढी कोणी राहणे आखरी पाहिजे म्हणून आत्मलिंग हाती पडल्यावर पाहिजे काय करत तुला गरज आहे आत्मलिंग जर मिळालं आम्हाला मिळच ना मिळालं तर बाहेरची काय करत आता काय आवश्यकता आहे नाही म्हणला विश्व सुंदरी दे म्हणला विश्व सुंदरी
कसली पाहिजे तुला? नाही त्रिभुवनात त्याच्या एवढं सुंदर काही कोणी नसावं. मग हे पार्वती साहेब याच्या एवढं सुंदर कोणी नाही. जाय घेऊन आमच्या रामचंद्र प्रभूनं भगवान विष्णूनं ते मंडळी पळून गेली म्हणून मारून टाकली, त्याला सोडलं नाही. आणि या बाजूने घेऊन जा म्हणजे ती बी जाते का त्याला? निश्चिंत अशा प्रकारचे होते. देऊन तर टाकलं बघा नाही, विरक्त संपन्न बघायचं काम नाही. पण वाट मध्ये म्हणले माझा भाऊ सोडवायला येतो, बरोबर भाऊ आलाच. भावानं ब्राह्मणाचं धरून सोडलं. तिला पुढची कथा मला माहित आहे. काय कुणाला किती द्यावं ह्याचा विचारच नाही. तथाच तो म्हणला की देऊनच टाकणार. म्हणून तो भोळा भोळा देव भोळा देव भोळा खूप जुनी निघाली ही सुद्धा. डुलडुलू म्हणून सही नाही. असा टाळ डोळा देव असं करायचं बरं का? तिकडे टाळ करा, असं करायचं. होऊन गेले हो, खरेच भोळे होते. गेले बी बिचारे. पायी जवळजवळ कीर्तन केले, आनंद केला नाही त्यांनी. आणि म्हणून आपण आता त्याच्यात गावात मस्त जगावं. विठोबा निष्कपट स्वभावाचा. कोणी जे मागितलं ते किती द्यावं काही भान नाही, काय द्यावं भान नाही, देऊन टाकणारा बस. विनोदानं आपले महाराज कोणी कोणी गोष्ट सांगितली की नाही. माणूस एक गरीब भांडण झाले म्हणा, मग आता आले ध्यान सांगतो मी ऐकलं आहे गडगडा गोष्टी काही ध्यान देऊन ऐकलं जाऊ नका. महाराज तपस्या केले ते नाही. घरी भांडण झाले बायको चिंतेचे. भांडण झालं बाहेर पडला. आता येईच ना म्हणला घरला, जे होईल ते बघतच म्हणला. असे वारकरी बकळे येतात आळंदीला पंढरपूरला बरं की. आणि बरोबर दिवस वावला आले की गाव कुणीकडे आहे तिकडे तोंड करून उभा राहतात. बरं की. कोणी फोन तरी करी, कोणी गावाकडे याले काय त्याच्या हाती काही सामान वाटला लागतं तर नका ढिलं बोलले असते जावंच म्हणला. कशाला गप्प नाही केला भाडं गप्पच आहे इथंच कशाला. पण ते वय लागलं येईच ना म्हणला. जे वय गेलं जंगलामध्ये शिवाचं शिवालय होतं असं. त्या शिवालयामध्ये बसलं रात्रभर. शिवरात्रीचा दिवस उपाशी तापाशी होतं. महादेवांचे भोळे त्याने कशाला आला हे कळावं की वा वा काय लेकरू हागड्यामध्ये पहाटेच्या पारी प्रगट झाली. माझा उपवास केला म्हणजे आणि माझ्या शिवालयामध्ये बसून राहिला म्हणजे इथं कोणी दुसरा आला हेच परम बघताय म्हणजे माझा. अरे बेटा प्रगट झाले घाबरून ढोनक म्हणले मी भगवान शंकर आहे. असं मी तुला वर देणार आहे. काय मागायचं ते माग. 3 वर आहेत म्हणजे 3ही वर माग. तुला जे मागायचं ते माग. त्रिभुवनाचं राज्य माग. काही माग. ते मागायचं माग की कळागड्या मला तिला विचारून भांडण करून आले. गेलं तिला विचारलं. ते पाडतीला माहित होतं ते हुडकाय आली नाही. मागे फिरून बघलं बघ येते काय पैसे काय नाही गेलं. त्याचं म्हणणं हे जाणार कुठं आहे. आले काय पाहत पाहत अरे मला ते दौडला तिने ऐकून काय तयार नाही. खरं सांगू का एक गोष्ट सांगता तुम्हाला, हात जोडून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, पटल न पटल तुम्ही बी मंडळीचा आदर करीत जा आणि बायाने बी आपल्या आपल्या मालकाचा आदर करीत जा. का जन्म पुन्हा पुन्हा नाही भगवंताने एखादा बांधले. 2 जण जोडी होऊन बरं आहे. हे दोघांपैकी एक गेल्यावर जीवन किती उदास होते ते तुम्हाला सांगण्यासारखं नाही. बरं की घरी म्हातारीला तुम्ही चांगलं बोल जा. म्हातारीला सुद्धा तुम्हाला चांगलं बोलावं. एकमेकाचे तुम्ही दैवत आहात. ढोलबा आता ह्याच्यापेक्षा काही सांगत बसला तुमच्या बघा. मग महाराज आलं विचारायला काय सांगा
नाही म्हणला मला महादेव प्रसन्न झालेत, वरदान माग म्हणावेत आणि काय मागू सांग. तिला कोणी असं जरा नाक नट्ट होतं, तिला म्हणलं हिला काय महादेव प्रसन्न होते का म्हणजे काही म्हणाले असं नाक हात लावले जा म्हणे मजा करता नाक मागा. येडे गेलो तो गुरु, त्याला तरी कळलं की नाही काय आमच्या संघ आपण धरला गेला देवाला आम्हाला काय भेटत नसत म्हणाला. मी सगळ्या जगाला मुक्त कर म्हणतो बघा मला काहीच मागणार बरं. सगळे हे भावना तिथून पार पडावं, ह्याचं सगळ्याचं बरं व्हावं, या सगळ्याचा आनंद व्हावा आणि विश्वाचं कल्याण व्हावं एवढंच मागतो आम्ही, दुसरं काही मागत बसणार. कळाले सगळं माईक आहे काय मागत बसावं. नसूर आहे कळाले, माईक आहे कळाले, ठाऊकचे आहे प्रपंच संसार दुःखाचा मला कळाले. किती जरी मागितलं कुणीही त्याला तरी संसार दुःखाचाच आहे. देवान देव की होता नाही देव गेलं नको गेल्यावर देवा देव तिथंच उभा होते काय म्हणले माझ्या पदरात काय नाही म्हणले देवा आणि आमच्या बायकोला नाक द्या. देव म्हणले तथाच तू भोळा शंकर नाक द्या म्हणल्यावर किती द्यावा काही काही आहे का काही नाक दिलं. हा दुसरा वर माग. आता दुसरा काही विचार येतो म्हणला मी जाऊन पळत मला ती कळणार. दुसरं विचारला आले तर तो हे दळूला ती घर पुढाचं सोय आहे का, नवऱ्याचा अपमान करण्याचं काय, घर चांगले राहतात का, आणि चांगले असले तरी त्याच्यात कर्म ते बरोबर. मला त्या बाईच्या नाकानं ते पूड पाडला पोळी पाडल्या धड धड पाडून येशीला पोळी आली असे दोन. अरे हे काय अरे काय आले कुणी तुमच्या घरातून नाक होय म्हणजे असलं पळत पळत दुसरी कोण दुसऱ्या पोळी येऊन गेलं कानाच्या जवळ आणि म्हणला हे नाक जर मला दुसरा वर माग म्हणा देव. ती गेली घाबरून कुठून तरी आवाज आला नाही जा म्हणजे हे नाक कमी करा म्हणा. गेलं पळत पळत देवा ते नाक कमी करा म्हणजे चिपटेच. तिसरा वर मागायला आलं तर ते नाक ठीक आहे हवा यापुरतं दोन्ही छिद्र राहिली जरा हाड सुद्धा काय झालं कमी केलं. मग ते बाई म्हणे बाबा जे होतं तसं कर म्हणा जाऊ. तिसरं गेलं होतं तसं केलं विफल गेलं. भगवान शंकराकडे जर भक्ती करायची असेल तर आधीच कल्याण मनामध्ये धरायचं बरं का. माईक मागितलं तरी देतात कारण घोडे आहे कपट त्यांच्या अंतकरणात नाही. तुम्हाला काहीही देऊन मोकळं होतात असे निष्कपट आहेत. शिव भोळा चक्रवर्ती आपण आधी सांगितला विश्वाचा मालक आहे प्रकार. त्याचे पाय माझी चित्ती नागबाबा म्हणतात. मी त्यांचे चरण म्हणजे स्वरूप मी माझ्या चित्तामध्ये अखंड धारण केलेला आहे. वाचे होता शिवनाम आणि मग वाचवता शिवनाम तयार माझे किंवा काम करता बाधा होत नाही. आता आपला वेळ संपला रात्री आले आहेत एखादी चाल होईल 10 मिनिटं पुढेच गेले कीर्तनाचे. पुढे महाराज सांगतात
जे 4 पुरुषार्थ आहेत धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचवता शिवनाम दयानवादे काम एक एक पुरुषार्थ त्याचं वर्णन त्याची प्राप्ती वगैरे आमका बराचसा विस्तार या अभंगामध्ये आहे. महाराजांनी सुंदर अशा प्रकारचं आपल्याला कळेल असं सांगितलेलं आहे. वाचवता शिवनाम दयानवादे काम सरते शेवटी हे काय आमच्या लक्षात येणं झालं काम क्रोध काय काय बाधा नाही की काय सामान्याच्या कोणाच्या ध्यानात येणं झाले 4 पुरुषार्थ कशाला म्हणता आम्हाला काही कळना झाले असं का. मग मी तुम्हाला सोपं सांगतो. तुम्हाला भगवान शंकर जर त्यांचं दर्शन घेतलं तर नामस्मरण केलं तर स्वरूप जर ध्यानात त्यांचा आणलं तर काय होऊ देणार नाही. एका जनार्दने शिव Thank you.